एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। पंचायत समिती कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाली आहे। संगमनेर पंचायत समिती कार्यालयातला हा प्रकार आहे। तालुका अभियान व्यवस्थापकाला कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शरद नाना थोरात यासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। शरद थोरात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा चुलत भाऊ आहे। मारहाणीचं कारण अजून समोर आलेलं नाही। शासकीय काबात अडथळा आणि इतर अनेक गंभीर कलमांवर गुन्हा दाखल झालाय। संगमनेर शहर पोलीस तपास करतायत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी अधिक बोलूया। हरीश, काय अधिक माहिती या मारहाणी संदर्भातली? सुवर्ण, आपण जर बघितलं तर पंचायत समिती सदस्याला थेट कार्यालयामध्ये घुसून मारहाण केल्याची ही घटना आहे। आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू जे आहेत शरद थोरात यांचा मुलगा आणि आणखी काही कार्यकर्ते त्याचे मित्र जे आहेत हे थेट कार्यालयामध्ये घुसले आणि काल दुपारी साधारण 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे। एक कर्मचारी जो आहे त्याला बेदम मारहाण करताना हे सगळेजण त्या ठिकाणी दिसत आहेत। मात्र ही मारहाण कोणत्या कारणाने झाले हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं ही दहशत पसरवण्याचा कुठेतरी प्रयत्न या लोकांकडनं केलेला दिसतोय आणि रात्री उशिरा या 9 ते 10 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। सरकारी कामामध्ये अडथळा आणणे याचं इतर कलमांवर गुन्हा दाखल झालाय। संगमनेर पोलिसांकडनं याबाबत आता सगळा तपास सुरू आहे। नेमकं कशातनं हा सगळा प्रकार घडलाय हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे। नक्की हरीश, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।